नमस्कार. आपलं स्वागत आहे डेली न्यूजपेपर अनालिसिसमध्ये. आज आपण बघूया 2 सप्टेंबर 2022चा द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. सुरुवात करूया द इंडियन एक्सप्रेस पासून. तर फ्रंट पेजवर सगळ्यात महत्वाची न्यूज आहे की IMFला आता इतक्या दिवसानंतर श्रीलंकेला IMFने इतक्या दिवसानंतर आता $2.9 बिलियन लोन आता सँक्शन केलेलं आहे. आणि हे लोन जे आहे फर्स्ट ज्याला म्हणता येईल बॅच ऑफ मल्टिपल समजा लोन इन्स्टॉलमेंट्स त्यांना मिळतील त्याची एक बॅच म्हणून ही सुरुवातीला आता रिलीज होणार आहे किंवा त्याला मान्यता देण्यात आली आहे. तर यामध्ये मग श्रीलंकाला काही रिफॉर्म्स करावे लागतील त्यांच्या फिस्कल पॉलिसीमध्ये किंवा ज्या प्रकारे ते त्यांचं सरकार चालवतात, त्यांच्या स्कीम्स चालवतात किंवा सरकार ज्या प्रकारे त्यांचा टॅक्स कलेक्ट करतं किंवा तो टॅक्स ते वापरतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करतं. त्यामध्ये त्यांना इन्कम टॅक्समध्ये आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये आता रिफॉर्म्स करावे लागणार आहे. फ्युएलची प्राइसिंग जी आहे ती सबसिडाईज नाही ठेवू शकत, ती व्यवस्थित करावी लागेल. मार्केट फॉरेन एक्सचेंज रेट जो असेल तो मार्केट बेस असावा लागेल. तुम्ही तुमची करन्सी त्याची किंमत चांगली ठेवण्यासाठी तुम्ही हे मिळालेलं फॉरेक्स वापरू नाही शकत. नंतर करप्शन वगैरे कमी करायचं आहे, बँकिंग सिस्टीम हेल्दी करायची आहे. तर आणि ओव्हरऑल वेलफेअर स्कीमवरचा खर्चही थोडा कमी करावा लागेल. तर आता IMF ह्या कंडिशन्स टाकणार आहेच, कारण की एनिवे ते जर का लोन देत आहे जवळपास $3 बिलियन तर पुन्हा उद्या चालून श्रीलंकेला ते रिपे करायची ॲबिलिटी पण आली पाहिजेत. आणि हे लोन जे असतं तर IMF हे जे आहे कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अरेंजमेंट आहे. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुमच्यावर काही अडचण आली आहे, अनफोर्सिन इव्हेंट आहेत, जसं कोविड आला त्यामुळे श्रीलंकेचं टुरिझम सेक्टर पूर्णपणे खाली बसला आणि टुरिझम सेक्टर मधूनच त्यांचं खरं इन्कम असतं. तर या अशा वेळी जेव्हा आहे इतरही कारणं आहेत, परंतु त्यांचं जे सध्याचं कारण आहे, मेन कारण आहे ते टुरिझम इंडस्ट्री पूर्णपणे खाली बसल्याचं कोविडच्या लॉकडाऊन्समुळे. तर अशा वेळी जे IMF देशांना मदत करतं जर का त्यांना फॉरेन एक्सचेंजचा अडचण निर्माण झाली, तर आपल्याला सुद्धा 1991ला केलेली होती. तर IMF बद्दल तुम्ही तुमचा स्टॅटिक सिलेबस आहे त्यात बघितलंच असेल. सगळ्या कंट्री जे असतात त्यांना त्यांच्या इकॉनॉमीच्या हिशोबाने एक कोटा दिलेला असतो. तो कोटा इकॉनॉमी तुमचा जागतिक व्यापारातला हिस्सा, तुमची इकॉनॉमी ही जगाच्या इकॉनॉमीच्या किती टक्के आहे त्या हिशोबाने हे तुमचा कोटा असतो आणि वोटिंग राईट्स असतात. मग तेवढे तुमची करन्सी तुम्ही तिथे डिपॉझिट करायची, त्यावर तुम्हाला एक नॉमिनल व्याज मिळेल. हे व्याज कुठून मिळेल? आता श्रीलंका सारखे देश त्यावर जे भरतील त्यांना पैसे दिले त्यावर IMF त्यांना नॉमिनल व्याज भारतासारख्या अमेरिकेसारख्या देशाला देईल. मग या पैशांचा वापर करण्यात येईल इतर कंट्रींना लोन देण्यासाठी. आणि तुमची जी करन्सी असेल, जशी भारताचा जवळपास 2.5% वगैरे आपला कोटा आहे, तर 100 जर का तुम्ही रुपये पकडले तर आपल्या IMFच्या एका रुपयाची व्हॅल्यू जर का तुम्ही समजा 100 रुपये वगैरे असं काही पकडलंय 100 पैसे, तर भारताच्या करन्सीची व्हॅल्यू त्यात 2.5% असेल. म्हणजे जर का श्रीलंकेला 100 रुपये दिले तर त्यातले 2.5 रुपये भारतीय असतील. अमेरिकेचा डॉलर हा 41% असेल, 41 रुपये असेल, असं थोडंसं हे अरेंजमेंट आहे. यावर भरपूर प्रिलिम्सला प्रश्न येतात, त्यामुळे ही सिस्टीम तुम्हाला समजलेली असणं गरजेचं आहे. नंतर तिथले जे NOI आहे ते म्हटले की आम्ही ग्रेटफुल टू इंडिया आहे, कारण की इंडियाने त्यांना हे लोन मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. नंतर झारखंडमध्ये हा जो इश्यू सुरू आहे की तिथे CMला डिस्क्वालिफाय करायचं की नाही ऑफिस ऑफ प्रॉफिट बद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल. तर यामधून तुम्हाला मग प्रिलिम्ससाठी किंवा मेन्ससाठी ही गोष्ट माहीत पाहिजे की डिस्क्वालिफाय कोण करत असतं. गव्हर्नर ऑन ॲडवाइस ऑफ इलेक्शन कमिशन स्टेट असेंब्लीसाठी आणि लोकसभा राज्यसभासाठी प्रेसिडेंट ऑन ॲडवाइस ऑफ इलेक्शन कमिशन. इंडिया, चायना, रशिया इन वॉर गेम्स. रशियाचे जे वॉर गेम्स आहेत ते चालू झालेले, त्याच्या फार ईस्ट जो भाग आहे, वॉस्टोक नावाचा त्यांचा जो एक्सरसाइज आहे, त्यामध्ये इंडिया, चायना, रशिया तिघं भाग घेत आहे. म्हणजे रशिया एवढं जे म्हणतायत की इंटरनॅशनल लेवलवर थोडा आयसोलेट झालेला आहे, तरी सुद्धा आपण या गेम्समधून, वॉर गेम्समधून, युद्ध अभ्यासामधून माघार घेतलेली नाही आहे. तर थोडंफार आपले जे रिलेशन्स आहेत किंवा या रिलेशन्सना आपण किती जास्त महत्व देतो हे थोडं यामधून दिसतं. नंतर हे तिसरा सेटलमेंट बेल प्लीचा इश्यू आहे. तर हे जे बेल ज्याला म्हणता येईल
की अंडर ट्रायल जे लोक आहेत ज्यांची फ्लाईट रिस्क नाही आहे, म्हणजे जे पळून जाणार नाही आहेत आणि ज्याला म्हणता येईल इन्व्हेस्टिगेशन चौकशीमध्ये सहकार्य करतील, तर अशा लोकांना बेल देण्यात काहीच हरकत नाही, असं थोडंसं सध्या आपल्या ज्युडिशियरीचं मत आहे. कारण की अंडर ट्रायल जे प्रिझनर्स आहेत त्यांची जवळपास 67% वगैरे संख्या आपल्या जेल्समध्ये आहे आणि त्यांचा गुन्हा प्रूव्ह होण्याआधीच त्यांना जे म्हणता येईल वर्षानुवर्ष जेलमध्ये खितपत पडावं लागतंय आणि ती ट्रायलच, ती चौकशीच एक त्यांच्यासाठी सजा बनून जाते, शिक्षा बनून जाते. नंतर महत्वाची एक न्यूज आहे की इंडिजिनियस सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन जी आहे ती भारताने विकसित केली आहे. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेली आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे तो मोस्ट ऑफ द सर्व्हायकल कॅन्सरमध्ये एक इटिओलॉजिकल किंवा कॉझिटिव्ह कारणीभूत असा व्हायरस आहे. त्याच्या इन्फेक्शनमुळे क्रोनिकली ते इन्फेक्शन राहतं आणि हळूहळू मग जाऊन त्याचा कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. तर ज्याला म्हणता येईल व्हॅक्सिनद्वारा प्रिव्हेंटेबल असा कॅन्सर सध्या तरी हाच आहे आणि स्त्रियांमधील सर्व्हायकल कॅन्सर जो आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तो आता कमी होऊ शकतो जर का हे वॅक्सिनेशन आता इंट्रोड्यूस झालं तर. आणि इंडियन गव्हर्नमेंट जे आहे याला आता इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये आणणार आहे, जे आपलं युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल आहे, ज्यामध्ये आपण मुलांना विविध प्रकारच्या वॅक्सिन्स देत असतो वयानुसार. नंतर अजून एक महत्वाची न्यूज आहे फ्रंट पेजवर की हे जे पॅन्डोरा पेपर्स आहेत त्यांच्याबद्दल सगळ्या फॉरेन ज्युरिस्डिक्शननी जे आहे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट जे आहे भारताचं त्याला मदत केली आहे किंवा आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. तर हे का असेल, पॅन्डोरा पेपर्स का महत्वाचे आहेत? तर पॅन्डोरा पेपर्स यामुळे महत्वाचे आहेत की त्यामध्ये जे लोकांचं मनी लॉन्ड्रिंग आहे, इन्फ्लुएन्शियल लोकांचं, कॉर्पोरेट्सचं, बिग कंपन्यांचं, त्यांनी कशा प्रकारे टॅक्स बुडवले आहेत, मनी लॉन्ड्रिंग केली आहे, बेस इरोजन, प्रॉफिट शिफ्टिंग ज्याला म्हणतात, हे सगळे इकॉनॉमीसाठी आपल्याला कामाचे कन्सेप्ट आहेत. तर हे पॅन्डोरा पेपर त्यामुळे महत्वाचे आहेत. हे थोडंसं आपल्याला बोलायला टॅक्स इव्हेजन बद्दल किंवा टॅक्स इव्हेजनचा काही प्रश्न असला तर त्याबद्दल जे म्हणता येईल माहितीसाठी हे कामाचं आहे. नंतर अजून महत्वाची न्यूज म्हणता येईल ती आहे की INS विक्रांत जे भारताचं पहिलं भारताद्वारे स्वदेशी निर्मित विमानवाहू नौका आहे, एअरक्राफ्ट कॅरियर आहे. तर हे एअरक्राफ्ट कॅरियर बनवणं ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. एक तर याच्यासाठी ज्याला म्हणता येईल खूप स्पेसिफिक आणि हायली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागतात आणि हे तंत्रज्ञान भारताकडे असणं ही भारताची खूप मोठी, ज्याला म्हणता येईल संरक्षण क्षेत्रात खूप मोठी उपलब्धी आहे आणि ही खूप मोठी तंत्रज्ञानातली झेप भारताची आहे. भारताला जवळपास सध्या आपल्याकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत विक्रांत धरून आणि इंडियन नेव्ही जे म्हणत आहे, भारतीय नौदल म्हणतं की आम्हाला तिसरं सुद्धा हवं, जेणेकरून इंडियन ओशनचा जो पूर्ण भाग आहे त्यामध्ये आम्ही आपलं सुपिरियरिटी मेंटेन करू शकतो. हा प्रश्न तुम्हाला GS3 ला वगैरे येऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस प्रिलिम्सलाही पडू शकतो. नंतर फ्रंट पेजवरची ही न्यूज महत्वाची आहे थोडीशी की मेरी रॉय ह्या ज्या आहेत सिरियन ख्रिश्चन वुमन्सना इक्वल राईट्स त्यांनी मिळवून दिले, तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या अरुंधती रॉय नाव ऐकलंच असेल तुम्ही, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वगैरे, त्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांना जे आहे सिरियन ख्रिश्चन स्त्रिया ज्या होत्या ती छोटीशी कम्युनिटी आहे केरळामध्ये आणि त्यांना जी प्रॉपर्टीमध्ये इनहेरिटन्समध्ये उत्तराधिकारीमध्ये प्रॉपर्टी मिळण्याचे अधिकार नव्हते. त्यांनी लिगल बॅटल करून सुप्रीम कोर्टात वगैरे जाऊन हे अधिकार मिळवलेले आहेत. तर जे थोडं म्हणजे त्यांचं नाव वगैरे असं महत्वाचं नाही, परंतु स्त्रियांचे अधिकार आणि त्यासाठी त्यांचा लढा या अँगलमध्ये कुठंतरी essay मध्ये, GS1च्या सोसायटीमध्ये तुम्ही हे वापरू शकता. नंतर हे सगळं फर्स्ट पेजवरील रिपिटेशन ऑफ द न्यूज आहे, त्यामुळं यात फारसं काही नाही. नंतर इथे सुद्धा आपल्यासाठी कामाचं काही नाही आहे.
इथे सुद्धा मोस्टली पॉलिटिकल न्यूज आहे, फारसं काही नाही. या पेजवर एक महत्वाची आपल्यासाठी थोडीशी न्यूज आहे, जी आहे बस्तर जो भाग आहे छत्तीसगडचा, बिजापूर जो तिथला डिस्ट्रिक्ट आहे तो नक्षलग्रस्त एरिया आहे आणि तिथे 64 फीट मोठं जे आहे ते नक्षल्यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. तर ही नक्षल्यांची स्मारकं जी जंगलात भरपूर ठिकाणी गावांच्या बाहेर किंवा छोट्या छोट्या पाड्यांच्या जवळ भरपूर होती, जे सहसा सिक्युरिटी फोर्स त्यांना डिमॉलिश करत असतात. परंतु हे जे आहे ते गावाच्या मध्ये आहे आणि खूप सारे लोक आहेत तिथे. त्यांचा शहीद सप्ताह, थोडासा शहीदी सप्ताह त्यांचा काय म्हणता येईल साजरा करण्यात आला. त्यामध्ये डिफेन्स फोर्सेस ज्या आहेत आपल्या फारशा पोहोचू शकलेल्या नाहीत किंवा त्यांनी जे म्हणता येईल ते थांबवू शकले नाहीत. तर थोडंसं अजूनही याहून काय कळतं त्या एरियामध्ये नक्षलवाद्यांची किती जास्त होल्ड आहे. मागे जे आहे तिथं नवीन काही आपण कॅम्प खूप अग्रेसिव्हली बिल्ड करत आहोत. काही दिवसाआधी जो हल्ला झाला होता छत्तीसगडमध्येच, सुकमा जिल्ह्यामध्ये, त्यात 20-25 जवान सीआरपीएफचे शहीद झाले होते, एक पकडला सुद्धा गेला होता. तर मग आपण आता तिथे एरिया डॉमिनेशन स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात, इंटरनल सिक्युरिटीसाठी तुम्हाला ही गोष्ट महत्वाची आहे की का छत्तीसगडमध्ये अजूनही नक्षलीवाद आहे. कारण की त्यांनी आधीच तिथे खूप मोठी होल्ड बनवून ठेवलेली आहे. नंतर ट्रायबल पॉप्युलेशन आहे, जंगल खूप जास्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तिथे खूप जास्त होल्ड अजूनही आहे. आता आपण जे म्हणता येईल खरी इंडियामधली नक्षलवाद्यांची होल्ड कुठे असेल तर छत्तीसगड आणि थोडासा ओडिसाचा भाग. मध्य प्रदेशमध्ये सिरियल किलर मध्ये एक्झाम अँगलने फारसं काही महत्वाचं नाही. इथे एक छोटी न्यूज आपल्या कामाची आहे की शाळांमध्ये जी आहे म्हणजे पहिलीच्या लेवलला किंवा प्री स्कूल लेवलला एनरोलमेंट कमी कमी होत जाणार आहे. का होत जाणार आहे? कारण की इंडियामध्ये जो आहे बर्थ रेट आता कमी होत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.6 वगैरे आहे, जो की रिप्लेसमेंट लेवलच्याही कमी आहे आणि जवळपास सर्व प्रगत राज्यांमध्ये तो कमीच आहे आणि ओव्हरऑल भारताचा सुद्धा 2.1 झालेला आहे, जो की रिप्लेसमेंट लेवल इतकाच आहे. तर त्यामुळं शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये एनरोलमेंट कमी होणार. मग शाळांची संख्यांची आपल्याला आता जास्त गरज उरली नाही, तर शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण चांगलं करायला हवं जे म्हणता येईल आणि कन्सोलिडेट करायला हवा शाळांचं. आणि आपली जशी आर्थिक प्रगती होत आहे, आपलं जे बजेट आहे ते आता आपण या मुलांवर जास्त चांगल्या प्रकारे खर्च करू शकतो. सप्टेंबरमध्ये अबो नॉर्मल पाऊस पडणार आहे असं IMDचं प्रेडिक्शन आहे. आता याचा आपण परिणाम बघू, कुठे पूर येतात किंवा पिकांचं नुकसान वगैरे झालं. इथे थोडस एक हेल्थच्या अँगलने म्हणता येईल की जर का डायबिटीज असाल, प्री डायबिटिक असाल किंवा नसालही, तरी कार्बोहायड्रेट जे आहे तुमच्या जेवणातले कमी करा 55% आणि प्रोटीन 20% वाढवा. एक एडिटोरियल मध्ये बघायचं झालं तर आपल्यासाठी याच्या इकॉनॉमीची न्यूज आहे. या न्यूज मध्ये त्यांनी काय म्हटलंय, थोडा अनालिसिस केलं इकॉनॉमीचा. GS3 मध्ये तुम्हाला हा प्रश्न सहसा असा पडतो की इकॉनॉमीची कंडिशन सध्या काय चालू आहे किंवा रिकव्हरी V शेप्ड आहे की K शेप्ड आहे, असे थोडेसे प्रश्न इकॉनॉमी GS3 ला असतात. तर जे म्हणता येईल इकॉनॉमीचा जो स्टॅटिक पार्ट आहे किंवा रिअल इकॉनॉमी जी आहे GS3चं, तर त्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल असले थोडीशी इन्फॉर्मेशन देतात सद्यस्थितीमध्ये काय गोष्टी चालू आहेत. तर त्यांनी अनालिसिस कसं केलंय की सध्या आपण काल बघितलं की 13.5% फर्स्ट क्वार्टरमध्ये एप्रिल-जून मध्ये इंडियाचा GDP वाढला आहे. RBI म्हणे 14.5 वाढेल किंवा इतर लोक RBI म्हणे 16.5% वाढेल किंवा बाकीचे प्रोफेशनल फोरकास्टर म्हणे 14.5% वाढेल, पण त्यापेक्षा तो कमी आहे. कारण काय, रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे. मॉनिटरी टायटिंग जी आहे, मॉनिटरी पॉलिसी ही आपण इंडिया आणि इतर सेंट्रल बँक सुद्धा टाईट करत आहे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. नंतर कोविड-19चा इम्पॅक्ट आता कमी झालेला दिसतोय. व्हायरस सुद्धा माइल्ड झालाय किंवा वॅक्सिन आणि रिपीटेड इन्फेक्शन यामुळे लोकांमध्ये इम्युनिटी आलेली आहे. तर आता आपल्याला नंतर इकॉनॉमी जी आहे ती के शेप रिकव्हरी का म्हणतायत, कारण की रुरल एरियामध्ये जे आहेत मनरेगाची डिमांड अजूनही कमी झालेली नाही किंवा तिथले जे वेजेस आहेत, मजदुरी आहे
ती कॉन्स्टंट लेवलवर आहे, फ्लॅटन्ड रेट्स आहेत. नंतर RBI किंवा अमेरिकन युरोपियन सेंट्रल बँक्स ज्या आहेत त्या रेट्स वाढवत आहेत आणि त्यामुळे याचा जो इफेक्ट होईल मनी सप्लायवर होईल. मनी सप्लाय कमी झाला तर आपोआप ग्रोथ रेट पुढच्या क्वार्टर्समध्ये कमी होईल. असं थोडंसं यांनी इकॉनॉमीचं जे म्हणता येईल अनालिसिस दिलं आहे. नंतर पॅसेंजर व्हेकल त्यांनी म्हटलंय की जे जास्त हायर सेगमेंटमधले, चांगल्या सेगमेंटमधले जे पॅसेंजर व्हेकल्स आहेत, गाड्या आहेत, त्यांची विक्री वाढलेली आहे आणि जे लोअर सेगमेंटमधील कॉम्पॅक्ट कार्स ज्याला म्हणता येतील त्यांची विक्री अजूनही वाढलेली नाही. याचा अर्थ काय, के शेप्ड रिकव्हरी आहेत, म्हणजे काही लोकांची इन्कम पूर्ववत वाढली आहे किंवा झालेली आहे आणि काही लोक जे आहेत गरीब आहेत त्यांच्यावर अजून पूर्णपणे इफेक्ट गेलेला नाही आहे कोविडचा किंवा मंदीचा आणि कॉम्पॅक्ट कार्स वगैरे त्यांची मागणी वाढलेली नाही. फ्रीबीजची डिबेट आहे पुन्हा, तर आय डोंट थिंक यावर आपण रोज रोज काही बघायची गरज आहे. हे यांनी नोएडा प्रॉब्लेम नावानं लिहिलं आहे की आपण अर्बन एरियामध्ये सॅटेलाइट टाउन जसं दिल्ली, मुंबई असो, पुणे असो, सगळ्या आपल्या मेट्रो सिटीज ज्या आहेत त्यांच्या अराउंड सॅटेलाइट टाउन आपण डेव्हलप व्यवस्थित होऊ द्यायला हवे. जर का आपण त्यांचं म्हणणं की जास्त रेग्युलेशन करण्यापेक्षा फ्रीडम आणि मिनिमम गव्हर्नन्स असावं, जेणेकरून नवीन नवीन टाउनशिप लवकर येतील आणि सुपरटेक सारख्या घटना घडणार नाहीत की एक्झिस्टिंग ठिकाणीच नवीन नवीन बिल्डिंगी बनवायच्या आणि कारण की नवीन ठिकाणी परमिशन लवकर मिळत नाही आहे. तर यांचं म्हणणं जे आहे आपलं अर्बन गव्हर्नन्स सिम्पल करा आणि मोर पीपल फ्रेंडली करा, त्यामुळे त्या करूनच आपल्या ज्या किमती अफोर्डेबल होतील आणि आपल्या शहरांचा सुद्धा चांगला विकास होईल. हे कोडबद्दल लँग्वेज आहे, याचं आपल्याला फारसं काही कामाचं नाही. हे एक चायनाबद्दल एक चांगली न्यूज आहे, पर्स्यूट ऑफ ग्रेट पॉवरहुड. तर यामध्ये त्यांचं अनालिसिस केलेलं आहे की चायना आणि अमेरिका यांचं. तर यावर्षीच मेन्समध्ये प्रश्न होता की हे जे कोल्ड वॉर 2.0 आहे, म्हणजे सेकंड व्हर्जन आहे, त्यामध्ये समोरील आव्हाने ही मोठी आहेत किंवा वेगळी आहेत. तर यामध्ये आता कसं आहे की आता 2000 जवळपास 35 मध्ये चायनीज इकॉनॉमी ही जगाच्या 24% असेल आणि अमेरिकन इकॉनॉमी ही जगाच्या फक्त 14% असेल. चायनीज पॉवर वाढत आहे, त्यांची नेव्ही वाढत आहे, टेक्नॉलॉजिकल पॉवरला ते ऑलमोस्ट अमेरिकेच्या इक्वल आहेत. मग जसं आधीच डेंग झिओपिंग यांचं होतं, बायड युअर टाइम हाईड युअर स्ट्रेंथ, म्हणजे तुमची आपले जे म्हणता येईल वाट बघा आपल्या वेळ येण्याची आणि आपली शक्ती लपवून ठेवा, विनाकारण दाखवू नका. तर आताचे जे जिनपिंग आहे किंवा त्यांचं जे रुलिंग एलाइट आहे, अभिजात वर्ग आहे, त्यांचं म्हणणं आहे की वी हॅव अराइव्ड ॲट वर्ल्ड स्टेज. आपल्याला आता काही आपली पॉवर दाबून ठेवण्याची, लपून ठेवण्याची गरज नाही आणि कोल्ड वॉरमध्ये आपण नक्कीच जिंकू शकतो. जसा वेस्टर्न हेमिस्फिअर आहे किंवा वेस्टर्न अमेरिकन स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, तसं त्यांना ॲटलिस्ट ईस्टर्न स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हवा आहे, ज्यामध्ये चायनाच्या सराउंडिंगमध्ये तरी चायनाचं जे म्हणता येईल इन्फ्लुएन्स असेल. अल्टिमेटली त्यांना वर्ल्ड हेजेमन बनायचंच आहे, परंतु त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकाने निदान त्यांच्या सराउंडिंगमध्ये तरी आपला इन्फ्लुएन्स आता ठेवू नये आणि तिथे चायनाचा इन्फ्लुएन्स असावा. मग त्यांनी म्हटलं की नाटोने सुद्धा हे चायनाला थ्रेट म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे. का? कारण की फ्रान्स सारख्या कंट्री, इंग्लंड सारख्या कंट्री यांची इंडो पॅसिफिक मध्ये आयलँड्स आहेत, शिपिंग लेन्स आहेत, किंवा चायनाने तैवानवर हमला केला तर ग्लोबल सेमीकंडक्टरचा सप्लाय कमी होऊन जाईल, बंद पडेल. तर या सगळ्या अँगलने नाटोने सुद्धा चायनाला थ्रेट म्हणून ऍक्सेप्ट केलं आहे. नंतर इंडियाच्या बद्दल त्यांनी थोडंसं अनालिसिस दिलंय की इंडियाचा स्ट्रॅटेजिक डिलेमा आपल्याला समजू शकतो, कारण की चायना एनिवे आता पुढे निघून गेला इकॉनॉमिक वगैरे प्रोग्रेसमध्ये. वी हॅव कॅचिंग अप टू डू. आपल्याला थोडा वेळच लागेल ह्या गोष्टी पुढे जाण्यासाठी किंवा आपण त्यांना फुल्ली कंट्रोल करण्यासाठी. मग आपले ऑप्शन्स जे आहेत ते थोडेसे लिमिटेड आहेत, तर आपण कॉशियसली आणि विगरसली प्रयत्न करायला हवे की आपली इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी, मिलिटरी सगळी पॉवर वाढेल फास्टमध्ये आणि LAC वगैरे मधील डिफेन्स आपल्याला स्ट्रॉंग करावे लागतील, जेणेकरून आपण सुद्धा चायनाचं चॅलेंज जे आहे त्याला फेस करू शकू. तर इथे INS विक्रांत बद्दल डिटेल्स दिलेले आहेत की INS विक्रांत कसं आहे किंवा त्याचे
काय कामं आहेत. INS विक्रांत, त्यावर MiG-29 फायटर्स असतील, रशियन ओरिजिनची कामो 31 हेलिकॉप्टर, MS-60R अमेरिकन हेलिकॉप्टर, ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर हे आपण इंडिजिनियसली बिल्ड केलेले आहेत, आणि लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट जे आपलं तेजस कॉम्बॅट एअर फायटर प्लेन आहे. तर हे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की इंडिजिनियस आहे, कसं आहे, किती मोठा आहे, टॉप स्पीड 28 नॉट्स आहे वगैरे अशी इन्फॉर्मेशन दिली आहे. तर हे पूर्ण डिटेल्स आपल्या कामाचे नाहीत, परंतु ते एक भारताच्या प्रगतीबद्दल आणि तंत्रज्ञानातील झेपेबद्दल आपल्याला एक अभिमान असायला हवा, आणि त्यासाठी ही न्यूज चांगली आहे. नंतर IMF बद्दल पुन्हा आहे की आता इकॉनॉमिक रिकव्हरी श्रीलंकाची हळूहळू होईल, आणि एक तो लंबा असा रस्ता आहे. यामध्ये त्यांनी थोडंसं दिले की इंडिया चायनांनी कसा फायदा घेतला. आपण जे त्रिकोणमाले ऑइल फॉर्म आहे त्याची डील साईन करून घेतली. जाफनामध्ये जो एक विंड फार्म बनणार होता, सोलर प्रोजेक्ट बनणार होता, तो चायनीज कंपनीला आधी दिला होता, जे की इंडियाच्या तमिळनाडू कोस्टच्या एकदम जवळ येत होतं. आता तो आपण रिव्हर्स करून घेतला आणि तो आपल्या एका बिझनेस हाऊसला मिळालेला आहे. तर जिओ पॉलिटिक्समध्ये श्रीलंकेच्या आपण जे म्हणता येईल कसं इंडिया चायना वापर करून घेत आहे, असं थोडीशी ती इन्फॉर्मेशन आहे. नंतर इथे एक कामाची न्यूज ज्याला म्हणता येईल की ऑगस्ट GST मध्ये आपला मागच्या वर्षीपेक्षा 28% हायर आणि 1.43 लाख करोड इतका झालेला आहे. मागच्या महिन्यापेक्षा तो 2-3% कमी आहे जुलैपेक्षा, पण मागच्या वर्षीच्या ऑगस्ट पेक्षा बघितलं तर 28% जास्त आहे. नंतर डायरेक्ट टॅक्स कलेक्शन सुद्धा आपले हायर लेवलवर आहेत. तर याहून काय कळतं की इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने वाढत आहे. पण याचा दुसरा एक अँगल आहे की इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशनमुळे वस्तूंची किंमत वाढली आहे, आणि पर्सेंटेज ऑफ टॅक्स नुसार मग ते प्रपोर्शनेट टॅक्स सुद्धा वाढतो. इम्पोर्टवरची टॅक्सेस सुद्धा खूप जास्त GST ज्याला म्हणता येईल वाढलेले आहेत, आणि त्यामुळे ही बॉयन्सी जी आहे ती कुठेतरी एका प्रकारे इन्फ्लेशनमुळे सुद्धा आहे, महागाईमुळे सुद्धा आहे. फक्त इकॉनॉमिक रिकव्हरीच इतकी चांगली आहे असं नाही. तर एनिवे, परंतु गव्हर्नमेंट फायनान्सेस चांगले असतील तर स्टेट्सला जो प्रॉब्लेम होता की त्यांना गव्हर्नमेंटकडून कॉम्पेन्सेशन हवं होतं 14%, आणि आता ते 2022ला लिमिट संपणार होती. नंतर कोविडचा प्रॉब्लेम होता, त्यामधल्या जे लोन्स घेतले होते त्याचा प्रॉब्लेम होता. तर जर का टॅक्स कलेक्शन असं चांगलं असेल तर सेंट्रल डिव्हॉल्युशन पण वाढेल, स्टेट्सचे फायनान्सेस सुद्धा चांगले होतील, आणि हा जे आहे अडचणी भारतासमोर आहेत त्या थोड्या कमी होतील. आता पुन्हा पाकिस्तानची फ्लड अजून ओसरलेले नाहीत किंवा ती कॅलॅमिटी अजून संपलेली नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की तिथले एसेन्शियल वस्तू ज्या आहेत, दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तू, त्यांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यामुळे आता ते म्हणतात इंडियाकडून जे आहे ट्रेड रूट ओपन करा आणि इंडियामधून आयात होऊ द्या. युनायटेड नेशनची टीम जी आहे ती न्यूक्लिअर पॉवर प्लांटला थांबणार आहे युक्रेनच्या, जिथे हमला सुरू आहे किंवा भांडणं सुरू आहेत, युद्ध सुरू आहे. नंतर पुतिनला यांनी जे आहे गोर्बाचेव यांना स्टेट फ्युनरल डिनाय केलंय, आणि स्वतः सुद्धा त्या फ्युनरलला जाणार नाही आहेत. आता का डिनाय केलंय ते तर कालच बघितलं आपण. गोर्बाचेव यांचं म्हणणं आहे यांच्या पॉलिसीजमुळे एक प्रकारे सोव्हिएत युनियनचं डिझॉल्युशन झालं, आणि पुतिन यांचं म्हणजे अशी मान्यता आहे की सोव्हिएत युनियनचं डिझॉल्युशन ही 20व्या शतकातील सगळ्यात मोठी ट्रॅजेडी आहे. नंतर युनायटेड नेशन्स जे आहेत त्यांनी बीजिंगला म्हटले की उयघर मुस्लिम जे आहेत त्यांची तुम्ही मानवाधिकारांचं हनन करत आहात, ह्युमन राईट्सचं हनन करत आहात. हा मुद्दा कंटिन्युअसली चालूच असतो, आणि कुठेतरी UPSCत हा आपल्याला इकडे तिकडे क्रॉप अप होऊ शकतो. बाकी न्यूज अशा UPSC साठी म्हणून कामाच्या नाहीत. तर हे होतं आजचं इंडियन एक्सप्रेस. आता आपण बघूया द हिंदू.
तर द हिंदू मध्ये काय आहे, पहिलीच न्यूज आहे की जीएसटी रेव्हेन्यू जो आहे 1.4 लाख करोडच्या पुढे गेलेला आहे या महिन्यात सुद्धा, जे आपण बघितलं. ठीक आहे. नंतर तिस्ता सेटलवाड यांच्या बेल बद्दल आपण बोललेलो आहोत. झारखंड लीडर्सचं सेम आहे, IMF ची न्यूज आपण बघितलेली आहे. नंतर नॉर्मल ह्या न्यूज आपल्या कामाच्या अशा नाहीयेत. हे एन्व्हायरमेंटची न्यूज आहे, चांगली आहे, परंतु ते वापरता येतील अशी खूप जास्त नाही. मेरी रॉय यांच्याबद्दल पुन्हा बोललेलं गेलं आहे की ते कशा प्रकारे वुमन्स राईट्स ऍक्टिव्हिस्ट होत्या. नंतर हे शिलाँग मध्ये जे आहे तिथे रिलोकेशन केलं जात आहे सिख लोकांचं त्या कॉलनीमधून, तर त्याबद्दलचा हा रो आहे. 2018 मध्ये तिथे थोडे दंगे टाईप झाले होते, व्हायलन्स झाले होते. आणि जी आपली रिजनलिझम आहे, GS1चा सोसायटीचा जो टॉपिक आहे, त्यामध्ये ही न्यूज आपण एक्झाम्पल म्हणून वापरू शकतो की कसे सन्स ऑफ सॉइल थेरी आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे की लोकल लोकांनाच त्यांचे फायदे मिळायला हवे. हे लोक पिढ्यानपिढ्या जरी तिकडे जाऊन राहत असले तरी ती जी एक रिजनलिझममुळं जी आहे, टॉलरन्स कमी असल्यामुळं किंवा काही घटनांमुळं कमी झाल्यामुळं अशी कम्युनल फ्लेअर अप ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा सन्स ऑफ सॉइल थेरी, रिजनलिझमचा अँगल, अशा ठिकाणी ही न्यूज आपण वापरू शकतो. नंतर ही वक्फ बोर्ड बद्दलची न्यूज आहे काश्मीरच्या, त्यामधून UPSCचा म्हणावं असं फारसं काही नाही. हे एक आर्टिकल चांगलं आहे सोसायटीसाठी, GS1 साठी, की अकॅडमिया रिसर्च आणि यामध्ये जे आहे स्त्रियांना सोबत आजही बायस ठेवला जातो. या CV रमन आणि डॉक्टर बोस यांचे उदाहरणं दिलेत की त्यांनी सुद्धा कसं स्त्रियांना फिजिक्समध्ये त्यांच्या अंडर रिसर्च करण्यास नकार दिला होता. अशी 1-2 इन्सिडन्स इथं त्यापासून सुरुवात केलेली आहे. जर का तुम्हाला एसे आलं वुमन रिलेटेड, वुमन्स इन सायन्स असं रिलेटेड, तर त्यामध्ये हे वापरू शकता. नंतर यांनी सांगितलंय की मॅनेजमेंट वगैरे लेवलमध्ये इंडियात जास्त, म्हणजे जवळपास 39% वगैरे हायर मॅनेजमेंट लेवलवर स्त्रिया आहेत, परंतु सायन्स टेकमध्ये अजूनही 14% आहेत. वेस्टर्न वर्ल्डमध्येही अजून खूप जास्त नाहीत आणि जर अराउंड 25% वगैरे आहेत. तर ओव्हरऑल स्त्रियांचं पार्टिसिपेशन वाढावं, त्यांच्या विरुद्धचा जेंडर बायस समाप्त व्हावा, असं ओव्हरऑल या आर्टिकलची टोन आहे. चायनाच्या तैवान रिव्हल्स मधून काय कळतंय, तर एका लाईनमध्ये या आर्टिकलचं असं म्हणणं आहे की चायनाची अजूनही तितकी जास्त मिलिटरी कॅपॅबिलिटी नाही आली की ते लॉजिस्टिक्स आणि नेव्ही किंवा एअर फोर्स सगळ्यांचा वापर करून तैवानवर कब्जा करेल. आता अजूनही त्यांना काही वर्ष लागतील तेवढी कॅपॅबिलिटी मिळवायला. ही एक न्यूज आहे की कॅन सिव्हिल सर्वंट्स एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑन लॉ गव्हर्नन्स. तर हे फॉर्मर सुप्रीम कोर्ट रिटायर्ड जज जे आहेत BN श्रीकृष्णा, त्यांचं म्हणणं आहे की हो, तुम्ही सिव्हिल सर्वंट करू शकतात. त्यामध्ये एक्सप्लिसिट लॉ काही नाही आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे आर्टिकल 19च्या अंतर्गतचा, तो सिव्हिल सर्वंट्सना सुद्धा लागू आहे. फक्त सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स जे असतात त्यांचं आपण जे म्हणता येईल पालन करायला हवं. सिंगल यूज प्लास्टिक यावर भारताने बॅन लावलेला आहे रिसेंटली, आणि आता 31 डिसेंबर पासून 120 मायक्रॉन वाल्या प्लास्टिक बॅगवर सुद्धा आपण जे म्हणता येईल बॅन लावू. एन्व्हायरमेंटच्या स्टॅटिकमध्ये तुम्हाला माहीतच आहे की एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक कन्सेप्ट असतो. म्हणजे प्रोड्युसरने जेवढं प्रोड्यूस केलंय प्लास्टिक तेवढं त्यांना रिकव्हरी करायची सुद्धा एक जबाबदारी असते. जसं की ई वेस्ट बद्दल, की तुम्ही जर का इतके मोबाईल बनवताय त्यात इतकं ई वेस्ट तयार होईल, तुम्ही कलेक्शन सेंटर बनवा आणि त्यातून तितकाच जास्त तुमच्याकडे रिटर्न यायला हवा, तितका जास्त इलेक्ट्रॉनिक वेस्ट. तसंच प्लास्टिक वेस्टचं सुद्धा नियम आपल्या प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट कायद्याअंतर्गत आहेत. तर थोडंसं तेच रिपीट आहे कॅसेट सगळी, की सिंगल वेस्ट प्लास्टिक का हार्मफुल आहे, एन्व्हायरमेंटसाठी कसं हार्मफुल आहे, टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीम दोन्हीसाठी सुद्धा ते हार्मफुल आहेत. ही न्यूज आपण आधी बघितली आहे की सुप्रीम कोर्टने कर्नाटकातील आयर्न ओव्हर मायनिंगला
खाणकामाला लोह अयस्क याला परमिशन दिली आहे जास्त प्रमाणात. का? कारण की त्यांनी आता तिथे स्टेप्स घेतल्या की आम्ही एन्व्हायरमेंटचा डॅमेज कंट्रोलमध्ये ठेवू किंवा कमी करू. नंतर एक छोटी न्यूज आहे ते लॉकडाऊन इन चायना. चायना अजूनही जे आहे 0 कोविड पॉलिसी फॉलो करत आहे. 0 कोविड पॉलिसी म्हणजे काय? तर एकही केस नसावी कोविडची आणि आपल्याकडे जे आहे 1-2 लाटा येऊन गेल्या, सगळ्यांना व्हॅक्सिन दिली आणि आता ते ओमिक्रॉन पसरत आहे की दिवसाला अजूनही काही हजार केस येत आहे. तर लर्न टू लिव्ह विथ कोविड हे जे बाकीचं जग शिकलंय आणि आता कोविडला काइंड ऑफ मागे सोडून आपण पुढे आलोय. तर चायना जे 0 कोविड पॉलिसीमुळे त्यातील लोकांमध्ये इम्युनिटी नाही आणि अजूनही तिथे लॉकडाऊनच्या गोष्टी सुरू आहेत आणि त्यामुळे इकॉनॉमी किंवा इतर गोष्टीवर फरक पडतो. यातून तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळते, ज्या फ्री आणि ओपन सोसायटी आहेत, जसं की सगळे डेमोक्रॅटिक नेशन्स असो, वेस्टर्न कंट्रीज असो, इंडियासारखी असो किंवा इतरही असो, यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहे सोसायटीत कंट्रोल नाही करू शकत, स्पेशली करोनासारखा आजार किंवा त्याने होणारे इन्फेक्शन. आता निसर्गाच्या विरुद्ध जाऊन चायना जो आहे ते फुल्ली कंट्रोल करायला बघतोय कोविड सारखा एवढा इन्फेक्शियस आजार. त्यांच्या व्हॅक्सिनही तेवढा इफेक्टिव्ह नाही. आपल्या व्हॅक्सिन एवढ्या इफेक्टिव्ह असून नाही किंवा अमेरिकन व्हॅक्सिन मॉडर्नाच्या वगैरे एवढ्या इफेक्टिव्ह असून सुद्धा नवीन नवीन व्हेरियंट आला आणि त्या व्हॅक्सिन तेवढ्या म्हणजे इन्फेक्शन नाही प्रिव्हेंट करू शकल्या. त्यांनी जरी मृत्यू आणि सिरियस आजार प्रिव्हेंट केले तरी इन्फेक्शन नाही करू शकल्या. स्लोली काय झालं 1-2 वर्षानंतर आता की सगळ्यांमध्ये इम्युनिटी आलेली आहे व्हॅक्सिनद्वारे आणि इन्फेक्शनद्वारे, आणि जरी ओमिक्रॉन पुन्हा पुन्हा येत असेल किंवा इतरही कोविडचे व्हेरियंट येत असतील तरी ते इकॉनॉमीला, समाजाला आणि ओव्हरऑल आपल्या सोसायटीला आता तो धोका म्हणून उरलेला नाही. तर चायनामध्ये तो अजूनही धोका म्हणून आहे. तर हे थोडंसं बघू शकता की अल्टिमेटली एक जी आशा आहे की फ्री आणि ओपन सोसायटी जिंकतात, तर त्याचं एक थोडंसं उदाहरण हे बघू शकता. तर ह्या बाकीच्या थोड्या जनरल न्यूज आहेत. एक महत्वाची न्यूज आहे की मोदी आणि जी जिनपिंग हे कदाचित उझबेकिस्तानला जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे त्याच्या मीटिंगमध्ये कदाचित भेटतील. पण आता ते भेटतील का नाही याबद्दल अजून डाऊट आहे, कारण की चायना जो काय म्हणतोय की बाउंड्रीचे रिलेशन्स आपले तिथला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो तसाच राहू द्या आणि बाकीचे रिलेशन्स नॉर्मल करा. परंतु इंडियाचा याला पूर्णपणे विरोध आहे. कालच आपण बघितले जयशंकर बोलले होते किंवा रोजच आपलं कुणी ना कुणी बोलत असतं. तर मग ही मीटिंग जर का झाली तर का असं सिग्नल जाईल की आपले रिलेशन्स पूर्ण चांगले आहेत आणि चायनाला तेच हवंय की ग्राउंडवर आम्ही आमचं चालू ठेवतो, बाहेर आमचं इकॉनॉमी वगैरे ट्रेड चांगला चालू द्या आणि ऑप्टिक्समध्ये पण आम्ही अग्रेसर आहे असं दिसणार नाही. कारण की मोदीजी भेट जर का झाली, हँडशेक झाले, फोटो आले, याचा अर्थ काय? रिलेशन्स नॉर्मल आहेत, म्हणजे त्यांच्या इमेजसाठी ती चांगली गोष्ट आहे, जे की आपल्याला नकोय. हे वास्तव जे आहे तिथे आता आपले एक्सरसाइजेस जे आपण बघितलं की रशिया आणि मध्ये जाऊन भारत आणि चायना पार्टिसिपेट करत आहे युद्धाभ्यासमध्ये, तर हे एक बघितलेलं आहे आपण. हे जे UGC जे आहे न्यू एज्युकेशनल पॉलिसीच्या अंतर्गत कॉलेजचं क्लस्टरिंग एका जागी करून एक कंबाईन युनिव्हर्सिटी, रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी जी आहे त्यासाठी गाईडलाईन आणलेल्या आहेत. पण ते एकदम एवढी छोटी न्यूज आपल्या कामाची नाही. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसची व्हॅक्सिन आता आपण आणलेली आहे, ती न्यूज आपण बघितलेली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत आहेत आणि ते जर का झाले तर इंडिया UK संबंधासाठी चांगलंच आहे. GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन मध्ये प्रश्न येतोच की जर का रिलेशन्स आपले इंडियन डायस्पोरा जो आहे तो 2 देशांच्या रिलेशन मध्ये कशी मदत करतो किंवा त्याची कशी इफेक्ट पडतात अशी, हे आपण बघितलेलं आहे. हे सुद्धा बघितलंय. इकॉनॉमीची न्यूज, गाड्यांचा सेल वाढलाय जसं आपण बघितलं K-शेप रिकव्हरीचं. नंतर मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ वाढत आहे, तर हे एक चांगली न्यूज आहे इकॉनॉमीसाठी. एअर ट्रॅफिक जी आहे ती इंडियाची वाढणार आहे कंटिन्युअसली 7% अॅन्युअल ग्रोथ रेटने, तर ही सुद्धा एक चांगली न्यूज आहे.
US चायना टेक्नॉलॉजिकल वॉर, यामध्ये बघा की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ज्या चिप वापरल्या जातील त्या चिप वापरण्यासाठी अमेरिकेने बंदी केली चायनाला. मग चायनाचं त्या सेक्टरमधला ग्रोथ किंवा रिसर्च अजून थोडा मागं पडेल आणि अमेरिकेची एज बनून राहील. तर हा होता आजचा द हिंदू. थँक्यू.